अतिउत्साहाच्या भरात असे काहीही करू नये जे अंगलट येईल, आणि ही घटना त्याचेच उदाहरण आहे. सतीश कोल्हापुरे, 22 वर्षीय तरुण, MIDCतील एका कंपनीत काम करत होता. 2 दिवसांपूर्वीच त्याचे प्रेम कंपनीतच काम करणाऱ्या 35 वर्षीय विवाहित महिलेशी जुळले. तिसऱ्या दिवशी त्यांनी शांतीनगर चौकातील विराज लॉजवर भेटायचं ठरवलं आणि पुढे जे घडलं ते अंगावर काटा आणणारं ठरलं. दोघांनी लॉजवर अख्खा दिवस घालवला आणि अनेकदा संबंध प्रस्थापित केले. पोलिसांनी महिलेकडून घेतलेल्या जबाबानुसार त्या दिवशी सतीश आणि तिचा 2 वेळा संबंध झाला आणि त्यानंतर सतीश झोपी गेला. त्यांना संध्याकाळी 5 वाजता लॉज सोडायचं होतं, पण अंदाजे 3 वाजता सतीश बाथरूमला जाण्यासाठी उठला तेव्हा त्याला चक्कर येऊ लागली आणि तो खाली बसला. महिलेला वाटलं की झोपेतून अचानक उठल्यामुळे चक्कर आली असेल, त्यामुळे तिने फारसं मनावर घेतलं नाही. मात्र काही मिनिटांनी सतीशने तिला सांगितलं की त्याला खूप थकवा जाणवतोय, श्वास घेणे कठीण होऊ लागलंय आणि जागेवरून उठता येत नाही. त्याच्या हातापायात ताकद उरली नव्हती. घाबरलेल्या महिलेनं तातडीने लॉजच्या कर्मचाऱ्यांना याबद्दल माहिती दिली, ज्यांच्या मदतीने सतीशला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं. डॉक्टरांनी उपचार सुरू केले, पण 1 तासातच सतीशची तब्येत अधिकच खालावली. हृदयाचे ठोके मंदावले, ब्लड प्रेशर घटले आणि शेवटी सतीशने जीव सोडला. डॉक्टरांनी सतीशला मृत घोषित केलं. पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांना माहिती दिली, पण सतीशच्या मृत्यूचं कारण स्पष्ट नव्हतं. तपासणीअंती डॉक्टरांनी सांगितलं की सतीशने शरीर संबंध अधिक वेळ टिकावेत म्हणून काही घातक प्रकारच्या गोळ्या घेतल्या होत्या. त्याचा दुष्परिणाम त्याच्या शरीरावर झाला आणि त्याचा जीव गेला. या घटनेत त्या महिलेला काहीच दोष नव्हता, कारण सतीशने कोणताही विचार न करता या प्रकारच्या गोळ्या घेतल्या होत्या. वय कमी असल्यामुळे किंवा त्याच्या शरीराला त्या गोळ्या सूट न झाल्यामुळे ही दुर्घटना घडली. सुरुवातीला सगळं काही नॉर्मल वाटत होतं, पण काही वेळाने त्याचा दुष्परिणाम दिसू लागला आणि त्याची तब्येत बिघडत गेली. शेवटी सतीशचा दुर्दैवी मृत्यू झाला. आम्ही तुम्हाला विनंती करतो की कोणत्याही प्रकारच्या गोळ्या घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या, कारण त्या शरीरासाठी अत्यंत घातक ठरू शकतात. प्रत्येकाला या गोळ्या सूट होत नाहीत आणि अशा घटनांमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढत चालले आहे. या गोळ्यांमुळे काही वेळासाठी परिणाम दिसतो, पण अनेकांच्या शरीरावर त्याचा दुष्परिणाम होतो. सतीश हा केवळ 22 वर्षांचा नवतरुण होता, ज्याने नुकतीच जीवनाची सुरुवात केली होती. मात्र वासनेच्या पोटी विवाहित महिलेशी संबंध ठेवले आणि त्याचा जीव गमावला. किती वाईट वेळ आली असेल त्या तरुणावर. या मन विचलित करणाऱ्या घटनेबद्दल आपली प्रतिक्रिया काय आहे, आम्हाला नक्की कळवा आणि अशाच सत्यकथा जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.